आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पारू, मूर्ख आहेस का ग जरा? कोणाच्याही खोलीत जाताना एकदा नॉक करावं इतकी बेसिक मॅनर्स नाही आहेत तुझ्याकडे। युनिफॉर्म कुठे आहे तुझा? तुला माहितीये तू या घरात नोकर आहेस आणि युनिफॉर्म महत्वाचा आहे। मला हे अजिबात चालणार नाही हा। पारू, पारू, मला आता खूप मजा आली। आज एक सासू मॉमने तुझ्यावर एवढं फायरिंग केलं। वाव, मला त्यांना फॉर अ मोमेंट असं वाटलं होतं की त्यात एवढ्या रागात तुला असं उचलतील आणि कुठेतरी लांब फेकून देतील त्यांच्या आयुष्याच्या बाहेर। बाय द वे, तू त्यांच्याशी काय खोडी काढलीस? नेहमी आपलं सतत पारू 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 करत असणारी अहिल्यादेवी किर्लोस्कर, तुझी देवी आई, आज तुला एवढी फडफड फडफड का बोलत होती? देवी आई आहेत त्या माझ्या, त्या मला वाटेल ते बोलू शकतात। ऑफकोर्स बोलू शकतात, पण त्या देवी आई आहेत म्हणून नाही, कारण तू नोकर आहेस आणि घरातल्या नोकरांना कोणी येता जाता वाटेल ते बोलू शकतो आणि नोकरांनी ते मान खाली घालून थोपड बंद ठेवून ऐकून घ्यायचं असतं। मला तर तुझा ओव्हर कॉन्फिडन्स कधीच आवडलेला नाहीये। नशीब फायनली आज तो एक सासू मॉमच्या पण नजरेत आला। बरं चल, आता मस्त एकदम छान फ्रेश कॉफी बनव आणि एकदम नीट त्यांच्याकडे घेऊन जा। तुझं ते नेहमीच देवी आई कापी इकाल बघते काय? बाय द वे पारू, त्या दिवशी मंदिरात पूजा सुरू असताना तू कुठे गायब झाली होतीस हे नाहीच सांगितलंस मला। आणि तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र तुझ्या बाने काढून जाळलं होतं आणि नंतर मी ते दगडाने ठेचलं होतं, म्हणजे ते कम्प्लिटली डिस्ट्रॉय केलेलं होतं। आता हे ना नवीन काय लटकत फिरतेस आता तू गळ्यात? नवीन मंगळसूत्र घातलं का आदित्यने तुला? यार आदित्य एक नंबरचा बिंडोक आहे। का तुझ्यासारख्या सर्वांच्या नादाला लागलाय मला खरंच कळत नाहीये। तो पण एक दिवस नोकर झाल्यावरच शांत बसणार आहे बहुतेक। आदित्य सर काय करते तुम्ही? पाऊस सोडा ना, कोणीतरी येईल। असं का करते तुम्ही? त्या ना आदित्य सर, असं का करते तुम्ही? तुम्हाला जाणून घ्यायचंय ना आम्ही कुठं बसतो ते? ए, हात नाही लावायचा, एवढी लायकी नाहीये तुझी। तुम्हाला आमच्या खासगी गोष्टींमध्ये नाक खूप असल्याशिवाय चैन पडतच नाही ना? खासगी गोष्ट माझं जाऊ द्या। तुमचं परितोष सरांसोबत लग्न झालंय, स्वतःचा संसार नीट करायचं बघा आधी। काही सहन मला, खरंच नाही बघवत आहे मला। लिटरली नोकरासारखी वागणूक देत आहेत यार तिला। आणि आता आई का, म्हणजे काय काय गरज होती तिच्यावर एवढं भडकायची? माझे पेशन्स संपायला लागले तर मला खूप चांगलं माहिती, माझ्या मनाला माहिती आहे पारूने हे लग्न कुठलाही अधिकार मिळवण्यासाठी घेतलेलं नाही, माझा जीव वाचवण्यासाठी केलं यार। आणि आज तिच्या सोबत हे जे काय होत आहे तिच्या विरोधात मी काहीच नाही करू शकत। मला असं वाटतं की मी जाऊन आईला सगळं सांगून टाकतो, तिने ऐकलं तर ठीक आहे, तर मी पारूला घेऊन पळून जातो। ए तू असं काय बोलतोय? ए बघ, तू पळून गेल्यावर मी इकडे राहणार आहे नाहीये, मी पण तुझ्या सोबत येणार। बरोबर बोलतायत प्रीतम, जर तुम्ही आणि पारूच या घरात नसतील ना तर आम्ही दोघे सुद्धा इथे नाही थांबणार आहोत। ए चुप चुप, तुम्ही दोघंही गप्पा बसा यार। तुम्हाला कळतं का तुम्ही काय बोलताय? आपण सगळे जर इथून निघून गेलो तर आईकडे कोण बघणार आहे? ती कोलॅप्स होईल यार, ती जीव लावते आपल्यावर, माहितीये ना? त्यात ती दिशा येऊन बसली आपल्या।
रोज नवीन काहीतरी उपद्व्याप करे, तेवढ्या एका कारणासाठी फक्त मी कुठला मोठा डिसिजन घेत नाही, नाहीतर पारूने माझ्याकडनं प्रॉमिस घेतलाय, कधी जर तिच्यामध्ये आणि आईमध्ये कोणाला एकाला निवडायची वेळ येईल तर मी आईला निवडेन. आईला दुखवू शकत नाही, पारूशिवाय राहू शकत नाही, मी करू तर काय करू यार. दादा, हो का पारू? आता तू मला सांगणार माझा संसार मी कशा नीट करायचा? का गो? तुला या घरात संसार थाटायचा आहे का तुझा? अगदी बराबर बोललात तुम्ही दिशा मॅडम. मी या घरात माझा संसार थाटणार आहे, कारण मी पार्वती आदित्य किर्लोस्कर आहे. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना की त्या दिवशी पूजेच्या वेळी आम्ही दोघं कुठं गायब होत होते, पण आदित्य सर कुठं होते हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं तुम्हालाच माहित असणार. कारण काही गुंडांनी आदित्य सरांना किडनॅप केलं होतं आणि तळ्यात फेकून दिलं होतं. आदित्य सरांचा जीव घ्यायचं व्यवस्थित नियोजन केलं होतं तुम्ही. मी भय तुम्हीच. आणि यो प्लॅन तुमच्याशिवाय जास्त चांगलं कुणी करू शकतं असं मला तरी नाही वाटत. दिशा मॅडम, हे माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र हे आदित्य सरांचं रक्षा कवच आहे आणि हे माझ्या गळ्यात येणं गरजेचं होतं. आणि म्हणूनच त्या दिवशी आम्ही पळून जाऊन लग्न केलं. एका बाजूला होम सुरू होता आणि एका बाजूला आमचं लग्न. आता तरी झालं तुमचं समाधान? कळलं तुम्हाला आम्ही त्या दिवशी कुठं गायब होत होते? त्यामुळं आता लक्षात ठेवा, मी आदित्य सरांची बायको आहे, या घरची मोठी सून आहे. हे समज तुम्हाला ज्यांना जाऊन सांगायचं त्यांना सांगा. तुम्हाला काय वाटलं दिशा मॅडम? हे समज जाऊन तुम्ही देवी आईंना सांगाल अशी आम्हाला धमकी द्याल आणि आम्ही घाबरू? चुकताय तुम्ही. उलट तुम्ही आमचंच काम हलकं करताय. निदान तुमच्या निमित्तानं तरी आमचं नातं देवी आईंना कर. आणि मग देवी आई मला घरात ठेवतील का बाहेर काढतील हे आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्ही मध्ये नाक खुपसायची काय बी गरज नाही.